आजसाठी जगा. तुम्ही दररोज सकाळी जेव्हा उठता त्या दिवसाच्या उच्च बिंदूवर असता. एक मार्ग तुम्हाला खूप छान दिवस देतो आणि दुसरा मार्ग समस्यांनी भरलेला दिवस पुढे घेऊन येतो. तुम्हाला कसा दिवस हवा आहे हे ठरवणारे तुम्हीच असता. तुमच्या भावना कशा आहेत यावर सारे अवलंबून असते. जे तुम्हाला वाटत असते तेच तुम्ही देत असता आणि अर्थातच तेच तुम्हाला परत मिळते. तुम्ही जिथे जाल तिथे या गोष्टी तुमच्या भोवतालीच असतात. दिवसाची सुरुवात झाल्यावर तुम्हाला आनंदी वाटत असेल तर तुमचा दिवस साहजिकच खूप छान जातो. पण दिवसाची सुरुवातच जर उदासवाण्या मूडने झाली आणि हा मूड बदलण्यासाठी तुम्ही काही केले नाही तर तुमचा दिवस अजिबात चांगला जात नाही. एका दिवसातील चांगल्या भावना केवळ तुमचा दिवसच बदलून टाकतात असे नाही, तर तुमचा उद्याचा दिवस आणि अख्खे आयुष्यच बदलून टाकतात. फक्त या चांगल्या भावना सातत्याने तुमच्या मनात यायला हव्या आणि त्याच भावना मनात ठेवूनच तुम्ही रात्री झोपी जायला हवे. म्हणजे तुमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही अशीच चांगल्या पद्धतीने होते. जितक्या तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या भावना मनात ठेवाल त्या द्विगुणित होत जातील आणि दिवसामागून दिवस गेले तरी आकर्षणाच्या नियमानुसार त्या वाढत जातील. तुमचे आयुष्य बहरत जाईल. आजसाठी जगा. गेलेल्या दिवसासाठी जगू नका. उद्यासाठी जगू नका. फक्त आजच महत्त्वाचं आहे. आजचे क्षण जगा. उद्यासाठी थांबू नका. जेरी स्पिनेल्ली. बरेच लोक आजमध्ये जगत नाहीत. त्यांना सतत भविष्याचीच चिंता सतावत असते. मात्र आपण आज कसे जगतो त्यावरच आपला उद्या अवलंबून असतो. आज तुमच्या भावना कशा आहेत याला महत्त्व आहे. कारण हीच एक गोष्ट तुमचे भविष्य ठरवते. नवीन आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येत असतो. कारण या प्रत्येक दिवशी तुम्ही एक पातळी गाठत असता आणि कोणत्याही एका दिवशी तुम्ही तुमचे भविष्य बदलवू शकता. तुमच्या भावनांच्या आधारे तुम्ही भविष्य बदलू शकता. चांगल्या भावनांचा समतोल साधला की प्रेमाचे आवेग तुमचे आयुष्य इतक्या वेगाने बदलून टाकतो की तुमचाच विश्वास बसत नाही. शक्ती या रोंडा बर्न यांच्या पुस्तकातून. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.